नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आपण खूप दिवसांनंतर एखादा व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ फार स्पेशल आहे, कारण हा या चॅनलवरचा पहिला प्रॉपर व्लॉग आहे। व्हिडिओचा विषय पण तेवढाच स्पेशल आहे। विषय असा आहे की आपण निघालो आहोत एका रोड ट्रिपवरती, बट ती एका खास कारणासाठी, आणि ते कारण आहे गणपती। लवकरच आपण सगळे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत। मग ते मंडळ असो, सोसायटी असो किंवा आपल्या घरात असो। बाजारात तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की बरीचशी दुकानं चालू झालेली आहेत जिथे गणपती बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत आणि काही लोकांनी आपल्या घरासाठी त्या मूर्त्या बुकही केल्या असतील। मग ही रोड ट्रिप कशाला? कारण आपण चाललो आहोत पेणला। आता पेण हे ठिकाण बऱ्याच लोकांना माहीत असेल, खोपोली अलिबागच्या मध्ये पडतं आणि असं मानलं जातं पेण मधल्या गणपतीच्या मूर्त्या फार सुंदर असतात। तिथे बरेचसे कारखाने आहेत, बरेचसे कलाकार आहेत जे सुंदर मूर्त्या घडवतात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचवतात, जिथून आपण ते आपल्या घरी आणतो आणि त्याची स्थापना करतो। मग अशाच एका कारखान्यामध्ये आपण आज जाणार आहोत आणि तिथून आपल्या घरचा बाप्पा आपण तिकडून घेणार आहोत। गणपती तर आपण आणणारच आहोत, पण त्याबरोबर आपण जाणूनही घेऊ की शाडू मातीचे गणपती म्हणजे नक्की काय असतं किंवा त्याचं महत्त्व काय आहे, आणि ह्या काळात शाडू मातीचे गणपती बसवणं का गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। आपला प्रयत्न असणार आहे आपण ज्यांच्या कारखान्यामध्ये चाललो आहोत त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घ्यायची आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायची। त्याचबरोबर शाडू मातीच्या गणपतीबद्दल माझा जो काय अनुभव आहे किंवा मला जी काय थोडीफार माहिती आहे ती सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे प्लीज मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये खूप सारी माहिती असणार आहे जी तुम्हाला, तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला फार इम्पॉर्टंट असणार आहे। कारण या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा आपल्या पर्यावरणावर होतोय। तो इम्पॅक्ट कसा कमी करता येईल याचा अवेअरनेस स्प्रेड करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली, या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काय पाहिलं आहे ते आवडलं, तर नक्कीच तुम्ही सुद्धा ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि हे तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा, सो दॅट हा अवेअरनेस भरपूर लोकांमध्ये स्प्रेड होत जाईल। मित्रांनो, जितका मोठा अवेअरनेस तितकाच मोठा इम्पॅक्ट। त्यामुळे हा व्हिडिओ जितक्या लोकांबरोबर तुम्हाला शेअर करता येईल तितक्या लोकांबरोबर शेअर करा। फायनली आपण पोचलेलो आहोत पेणमध्ये आणि स्पेसिफिकली दातार आळीत आलेलो आहोत आपण। माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तर एक छानसा तलाव आहे आणि आपण ज्या कारखान्यात जाणार आहोत तो अगदी समोर आहे। तर चला बघूया अष्टविनायक कला केंद्र आणि भेटूया सदाशिव पवार काकांना आणि त्यांच्या मुलांना आणि बघूया त्यांचा कारखाना।
नमस्कार, मी कारखानदार सुमित पवार. आमच्या इथे शाडू मातीचे गणपती आपण बनवत असतो. आपल्या दरवर्षाला 25,000 ते 30,000 गणपती आपण दरवर्षी बनवतो. आपल्या मूर्त्या ऑल ऑफ इंडिया अँड बाहेरसुद्धा आपण परदेशात आपण आपल्या मूर्त्या पाठवत असतो. सुमित, तुमचा कारखाना किती जुना आहे? किती वर्षांपासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? आमच्या कारखान्याला सुरुवात म्हणजे आमच्या वडिलांनी, सदाशिव पवार यांनी या कारखान्याला सुरुवात केली. आता ह्या वर्षीच आमच्या कारखान्याला 40 वर्ष पूर्ण झाले. आता आमची दुसरी पिढी या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. स्वतः वडील आणि माझे 2 मोठे बंधू असे आम्ही चौघे मिळून आम्ही हा व्यवसाय पाहतो. आमच्या कारखान्याला जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झाले. सुमित, कारखाना जरी 40 वर्ष जुना असला तरी तुम्ही 40 वर्षांपासूनच मातीच्या मूर्त्या बनवतायत का आधी प्लास्टरच्या पण मूर्त्या बनवायचा? ॲक्च्युली कारखान्याला सुरुवात झाली दोन्ही कॉम्बिनेशन म्हणजे माती आणि POP असे दोन्ही गणपतीच्या मूर्त्या आपल्या कारखान्यामध्ये बनवायचो आपण. ओके. आता गेले 10-15 वर्ष जवळजवळ झाले की आपण POPचं पूर्णपणे बंद केलं आणि फक्त शाडू मातीच्या मूर्त्या आपण बनवायला सुरुवात केली. सो तू म्हणाला आधी दोन्ही प्रकारचे गणपती तुम्ही बनवायचात. यस. मग असं पण काही असतं का की शाडू माती आणि POPचे मिक्स, म्हणजे एका मूर्तीमध्ये शाडू माती पण आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस याचं मिश्रण आहे, अशी पण मूर्ती असते का दोन्ही वेगवेगळ्याच मूर्त्या असतात नेहमी? शाडू माती आणि POPमध्ये ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे कधीच मिक्सचर होऊ शकत नाही. शाडू मातीला ही पाण्यापासून म्हणजे का अशी सॉफ्ट असते ती माती, त्यामध्ये तुम्ही काहीच चिकट माती असता आणि POP ही सुकल्यानंतर पूर्ण हार्डनेस तिच्यामध्ये तयार होतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. म्हणून POPची मूर्ती डिफरंट आणि शाडू मातीची मूर्ती डिफरंट, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ही मिक्सचर होऊ शकत नाही. सुमित, मागच्या 15 वर्षापासून तुम्ही पूर्णच शाडू मातीचा व्यवसाय चालू केला आणि प्लास्टर पूर्णच बंद केलं. त्याच्या मागे काही उद्देश होता की किंवा काही विचार होता का? काय, कशामुळे तुम्ही तो स्विच केला? ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, लोकांची शाडू मातीची मागणी आमच्याकडे वाढायला लागली की तुम्ही शाडू मातीच्या मूर्त्या आम्हाला जास्त देऊ शकता का? परदेशातून सुद्धा मागणी यायला लागली की तुम्ही आम्हाला सुद्धा शाडू माती करू शकता का मूर्त्या. तर आम्ही मग त्या दृष्टीने आम्ही तो जास्त विचार केला, व्यवसाय कसा वाढवायचा, ग्रोथ कशी. मग आम्ही शाडू मातीकडे पूर्णपणे कल आमचा शाडू मातीकडे गेला. मग आम्ही पूर्णपणे POP बंद केली आणि शाडू माती आम्ही चालू केली. कारण तुम्ही दोन्ही POP आणि शाडू मातीच्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत तुमच्या पास्टमध्ये. दोन्ही मूर्त्यांची बारीकी माहिती आहे. लोकांना तुम्ही समजवू शकाल का की जेव्हा ते मूर्ती घ्यायला दुकानात जातात तेव्हा त्यांनी कसं ओळखावं की एखादी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे आणि एखादी मूर्ती शाडू मातीची आहे? मेन काय फरक आहे? एका सामान्य माणसाला तो फरक कसा कळून येईल? तसा फरक सामान्य माणसाला ओळखणं म्हणजे जमू शकत नाही. पण त्याच्यामध्ये एक हे आहे की शाडू मातीची मूर्ती ही वजनाला जड असते आणि POPची मूर्ती ही वजनाला हलकी असते. आणि POP वगैरे मूर्तीला एकदम नक्षीकाम वगैरे एकदम POPला ठसठशीत असतो. तसं शाडू मातीला तेवढे ठसठशीत काम येऊ शकत नाही, कारण की ते पाण्याने ब्रशने वगैरे फिनिशिंग करतात. त्यामुळे त्याचं नक्षीकाम थोडंसं कमी होतं. त्यामुळे POP आणि शाडू मातीचं तुम्हाला ओळख करायची असेल, पटवायची असेल तर नक्षीकाम आणि वजनाला, शाडू माती वजनाला जड आणि POP वजनाला हलकी, त्यामुळे ते तुम्हाला कळू शकतं. इतका मोठा तुमचा कारखाना आहे, तुम्ही इतक्या वर्षांपासून जपलाय आणि वाढवलाय. व्हिडिओ बघून काही लोकांमध्ये तरी तो उत्साह वाढेल की आपण पण जाऊन तो कारखाना बघूया. तर लोकांनी इथे येऊन कारखाना व्हिजिट केलेला तुम्हाला चालेल का? हो, नक्की चालेल ना. उलट लोक असे खूप पत्रकार म्हणा किंवा यूट्यूबर म्हणा, खूप असे जे जनरलवाले वगैरे खूप जण इथे येतात, इंटरव्ह्यूज घेतात, कारखान्याला व्हिजिट करतात. पूर्ण रॉ मटेरियलपासून ते कसं गणपती मूर्ती घडली जाते, पूर्ण कलर वगैरे कसं होतं, त्याचं सगळं शूट वगैरे करतात. यूट्यूबवर भरपूर चॅनलवर आपल्या व्हिडिओज वगैरे भरपूर लोकांनी अपलोड केलेले आहेत. त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्हाला सुद्धा व्हिजिट करायची असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. आपलं पेणमध्ये अष्टविनायक कला केंद्र म्हणून पवार, सदाशिव पवार, प्रोप्रायटर सदाशिव पवार, माझ्या वडिलांच्या नावावरती अष्टविनायक कला केंद्र कारखाना आहे. तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर मेच्या आधी तुम्ही या कारखान्याला व्हिजिट करा, कारण की मे नंतर आमची खूप गडबड असते. त्यामुळे एवढी गडबड असते की तुम्हाला इथे चालायला सुद्धा जागा नसणार आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा नीट शूट करता येणार नाही आणि आम्हाला पण इंटरव्ह्यू देता येणार नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याला काकांची तर गप्पा मारता आल्या नाही, कारण ते त्यांच्या डिलिव्हरीजमध्ये खूप जास्त बिझी होते. पण वेळात वेळ काढून सुमितने आपल्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की मी माझाही एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करेन. मी काय कोणत्या कारखान्यावर काम केलं नाही, पण मी काही वर्ष गणपतीचं दुकान केलं, ज्यावेळेस मी काकांकडनं बरेचसे गणपती घ्यायचो. आणि जो काय एक्सपिरियन्स बिल्ड केलाय ते मी लोकांबरोबर इंटरॅक्ट करूनच बिल्ड केलेला आहे.
दुकान करण्याचं एकच कारण होतं, जे म्हणजे इको फ्रेंडली गणपतीबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करणं, जो की या व्हिडिओचा सुद्धा विषय आहे. लोकांच्या साध्या शंका होत्या की शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस मधला फरक काय. सुमितने आपल्याला तो व्यवस्थितपणे सांगितला की मेन म्हणजे वजन. शाडू मातीचे गणपती हे जड असतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींपेक्षा, आणि त्याचं साधं आणि सोपं कारण म्हणजे गणपतीच्या कास्टिंगचा प्रोसेस आपण पाहिला, ज्याच्यामध्ये शाडू मातीचे गोळे हे साच्यामध्ये लावले जात होते आणि त्या गोळ्यांचंच वजन इतकं असतं की त्यामुळे मूर्तीचं वजन वाढतं. प्लास्टर ऑफ पॅरिसचं कास्टिंग हे थोडंसं वेगळं होतं, ज्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचं थोडंसं पाणीदार मिश्रण हे साच्यामध्ये पसरवलेलं जातं. मिश्रण पाणीदार असल्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसचं जे काही नक्षीकाम आहे हे फार रेखीव असतं, जे सुमितही बोलला. दुसरा फरक म्हणजे डिटेल्स. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमध्ये जास्त डिटेलिंग असतं शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा. तिसरा फरक हा माझा अनुभव आहे. जर तुम्ही मूर्ती खालून पाहिली तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही पांढऱ्या रंगाची दिसेल आणि शाडू मातीची मूर्ती ही ग्रे म्हणजे राखाडी रंगाची दिसेल, जो शाडू मातीचा रंग आहे. लोकांची ह्या पुढची शंका, आणि ही फार महत्वाची आहे, की शाडू मातीच्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा महाग असतात. माझा असा अंदाज आहे की याचं कारण म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट. शाडू माती पेंटच्या कारखान्यांमध्ये सुरत, भावनगर आणि गुजरातच्या इतर भागातनं मागवलेली जाते. रॉ मटेरियल कॉस्ट बरोबरच मूर्ती घडवण्यामागे जी मेहनत लागते ती सुद्धा जास्त असते. एवढंच नव्हे तर शाडू मातीच्या मूर्ती हँडल करायला सुद्धा खूप अवघड असतात. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता शाडू मातीच्या मूर्तींची किंमत ही प्लास्टरच्या मूर्तींपेक्षा ही थोडी जास्त होते. याच्या पुढची शंका म्हणजे लोक विचारायचे की तुमच्याकडे मिक्स गणपती आहेत का. मिक्स म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि माती ही मिक्स करून बनलेली मूर्ती. सुमितने आपल्याला क्लिअरली सांगितलं की हे शक्य नाही, कारण शाडू मातीच्या प्रॉपर्टीज आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या प्रॉपर्टीज या वेगळ्या आहेत आणि ते मिक्स होणं शक्य नाही. जर का तुम्हाला कोणी मिक्स मूर्ती देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य नाही. आणि जरी ते शक्य झालं आणि तुम्ही ती गणपतीची मूर्ती विसर्जन केली तर त्यातली माती तर विरघळून जाईल, पण त्या उरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचं तुम्ही काय कराल. सो तुम्ही दुकानात गेल्यावर एक तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घ्या, नाही तर शाडू मातीची मूर्ती घ्या. ह्या सगळ्या गोष्टी सांगूनही काही लोकांना पटत नव्हतं की या प्युअर शाडू मातीच्याच मूर्त्या आहेत. मग त्याच्यावर एकच सोल्युशन होतं. आम्ही सर्व लोकांना सांगायचो की तुम्ही जी कुठली मूर्ती घ्याल ती तुम्ही घरी विसर्जन करा. तुमच्या डोळ्यासमोर शाडू मातीची मूर्ती ही पाण्यात पूर्ण विरघळून जाईल आणि खाली फक्त आणि फक्त म्हणजे मातीच उरेल. आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचती आहे, ती तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतीये. आणि जर का वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये वगैरे शेअर करा. जो काय अवेअरनेस स्प्रेड करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. इको फ्रेंडली गणपतीबद्दल माहिती तर झाली, पण आमच्या घरातल्या गणपतीचं काय, कोणता गणपती आणलाय, उत्सुकता आहे, मला माहिती आहे. आणि जर का तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, जर का तुम्हाला बघायचं आहे की कोणता गणपती घेऊन आलो आहोत, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकन हिट करा. जेव्हा पुढचा व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की घरचा गणपती बघायची वेळ आलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा जो काय अनुभव आहे किंवा तुमचे जे काय विचार आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.